कांता, हा तुझा टाइमपास करून झाला असेल ना तर आता बाजूला हो. माझ्या बहिणीची पाठवणी आहे, सगळे वाट बघ. रस्ता सोडतो आता. पाठवणी म्हणा पण तुमची, आणि अशा ठिकाणी होणार तिथून तुम्ही परत येणारच नाही. ए भैरू, तू काय तर कर. मला लय भीती वाटते, मी बघूच नाही शकत. हलक्या दिलाच आहे ना मी, बाग होते. तू काय तर कर. नाही 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 नाही, मला झेपणारच नाही. कर बाबा. कांता शेठ, तुम्ही निवांत जावा, गाडीत बसा आणि एक चक्कर मारून या. यांना लावतो बरोबर. जातो मी. पोचल्यावर पत्र पाठवा. जातो मी, माझं नाही होत. जातो. ए भैरू, अवशेष पण शिल्लक नाही राहिले पाहिजेत. जातो मी. तू काय तर कर. छोटे 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 तुकडे कर. चल चला. बघता काय, चला. तू कांता शेठच्या तोंडावर कोको फासलं, त्याची इज्जत काढली. आता नाही, आता तुझ्या तोंडावर या सारंगचं रगात फासणार आहे. जय भवानी आई. कुठं चाललास पळून? माफ कर. मावस सौभाग्य हिसकावून घेणारा अजून पैदा झालेला नाही. तुझ्यासारख्या एवढ्याशा किड्याला तर ते कधीच शक्य नाही. दे मंगळसूत्र दे. फोन काढ, तुझ्या बापाला फोन लाव. लावतो मला जाऊ द्या. बरं मला मारू नका. हॅलो हॅलो हॅलो. अयो माई मेवणी आणि साडू गेले का ढागात? मुक्ता बोलतीये. अयो माझ्याकडे ये असता ना, तुला नक्कीच वरचा प्रवास घडवला असता. काय रे, तू एवढी माणसं पाठवली, काहीच करू शकले नाहीत ते. सगळे तुझ्यासारखे नामर्दच निघाले. गप. हिचे पण अवतार असता तिसरलाच वाटतं. काली, अंबा, आई जगदंबा नाव इसरलंच वाटतं. यापुढं त्यात मुक्ताचं पण नाव लक्षात ठेवायचं. आणि अजून एक, घरच्यांना काही करायचा प्रयत्न केलास ना, तू हातात बांगड्या घालीन, तोंडाला काळं फासन. अख्ख्या गावासमोर नाही ना तुझी धिंड काढली, आत्मारामची मुलगी आणि रावसाहेबांची सून सांगणार नाही.
चले निघ. आयो 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 आयो. झालं ना काम? झालं. ग्रेट. म्हणजे होणारच होता पण नाही झालं. काय? मुक्ता कुठे आहे? मुक्ता 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 सुटली. सुटली म्हणजे? अरे अरे मर्दासारखे मर्द असून एक बाई हँडल होत नाही तुमच्याकडून. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. जीव द्या कुठेतरी जाऊन. तिलाच होता पण थोडक्यात बचावलो. ती बाई नाहीये. मग कोण आहे? रणरागिनी आहे. रणरागिनी. इतिहासाच्या पुस्तकात धडा असता. रणरागिनी महाराणी मुक्ता राणी. कुडून कुडून तिच्यात बळ येतं देवच जाणो. डोळ्यात आग घेऊन अंगावर धावत आली. हीच कुठून संचारत काहीच कळत नाही. 4 माणसांना पार पार आडवं केलं राव. आज परत माया माणसांना पदड पदड पदडलंय तिनं. माहीत पार जिरली. पुन्हा तिच्या समोर जायची हिंमत नाही राहिली. माई झुला झुला झु झाला तो खाजू खाजूच मेला. सांगतो जे करायचं ते नाही जमलं आणि निर्लज्जासारखं माझ्या समोर तिचं कौतुक करतोय. कौतुक कसलं करतो? माहितीच्या समोर जायची हिंमतच नाही राहिली. कुठे कुठे आहेत ते दोघं? लागली असते ना आता त्यांच्या घरच्या रस्त्याला. मुक्ता नगरकरांच्या घरी पोहोचली ना तर अवघड होईल. माझी सगळी स्वप्न मातीत मिसळतील. शांत बसून नाही चालणार. काही ना काही करावंच लागेल. चला मी रूम मध्ये जाते. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा मुक्ता वहिनी येईल. म्हणजे मला तेव्हाच आवाज द्या जेव्हा वहिनी येईल. आणि रूम आतून लॉक आहे. आणि हो वेद सुद्धा माझ्यासोबत असेल. रावसाहेब तुम्ही आमची खूपच फसवणूक केली. आम्हाला जशी सून हवी होती तशी रेणुका अजिबात नाहीये. रेणुकाला सभ्य सुसंस्कृत बनवून आमच्यासमोर उभी केलीत. पार्ट्या करणारी, क्लबला जाणारी, छोटे कपडे घालणारी मुलगी आमची सून झाली आहे. फार मूर्खत काढतात तुम्ही आम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आमची रेणुका सुसंस्कृत नाही. कारण काय तर ती पार्टीला जाते, क्लब मध्ये जाते, मॉडर्न कपडे घालते म्हणून ती सुसंस्कृत नाही. कारण ती तिच्या मनासारखं जगते. बरोबर ना? आणि मग एखाद्या गरीब माणसाला भिकारी समजणं, तो केवळ गरीब आहे म्हणून तो प्रतिष्ठित नाही असं समजणं, हे कशात बसतं? म्हणजे ह्याला सुसंस्कृत म्हणायचं का असंस्कृत म्हणायचं? तुमच्या चुका तुम्ही आमच्यावर ढकलू नका. मी काही चूक केलेली नाहीये. तुमच्या म्हणण्यानुसार आमची रेणुका पार्टी करते, क्लब मध्ये जाते. ती पार्टी कुणाबरोबर करत होती? क्लब मध्ये कुणाबरोबर जात होती? कुठल्या तरी आयऱ्या गैऱ्या मुलाबरोबर नाही, तुमच्या मुलाबरोबर.
वेद बरोबर. तुम्ही जे काय म्हणता की तिचे कपडे कमी असतात किंवा मॉडर्न कपडे असतात, हे कपडे घालून ती कुणाबरोबर जात होती? वेद बरोबर. तेव्हा त्यांनी कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. तेव्हा तर ते सगळं त्याला आवडत होतं, म्हणून तर तो प्रेमात पडला, म्हणून तर त्यांचं प्रेम जमलं, म्हणून तर त्या दोघांचं लग्न करायचं ठरवलं आपण. मग हे सगळं माहित असून सुद्धा जर तो माझ्या मुलीवर प्रेम करतो तर मग त्यांनी सुद्धा तुमची फसवणूक केली असं म्हणणार का तुम्ही? विश्वासराव, खरं सांगू, आता काळ बदललाय हो. आपण हे बदललं पाहिजे. त्या तरुण पिढीच्या बरोबर जुळवून घेतलं पाहिजे. बदलायला शिकाय द्या. सगळं सोडून हे परंपरा, हे पूर्वापार जे जुनाट विचार आहेत ना, हे द्या सगळे सोडून. तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही आमचा अपमान करताय? अजिबात नाही. ह्याच्यात अपमान काय केला मी तुमचा? तुम्हाला खरं सांगू, मी तुमच्यापेक्षाही भयंकर अशा जुनाट विचारांचा होतो. एखाद्या गरीबाला मी पायातली चप्पल समजायचो, तशीच वागणूक द्यायचो. खोटी प्रतिष्ठा, पैसा, नाव, हा जो काही डोलारा उभा केला होता ना मी, खोटा, या सगळ्यातनं मला माझ्या मुक्ताने बाहेर काढलंय. आणि मुक्ताशी तर मी इतकं वाईट वागलो ना, म्हणजे माझ्या एवढा तिचा तिरस्कार जगात कोणी केला नसेल. पण तरी सुद्धा मुलगी अत्यंत संयमाने वागली. तिचा सुसंस्कृतपणा तिने दाखवून दिला. तिने प्रेम करणं सोडलं नाही. ती मला नेहमी म्हणायची, मी दादा तुम्हाला प्रेमाने जिंकून दाखवीन, आणि पोरीने प्रेमाने मला जिंकलं. याची काय गावामध्ये मला ओळखतात ना, प्रतिष्ठित रावसाहेब नगरकर, एवढी मोठी संपत्ती, एवढा मोठा वाडा, प्रतिष्ठा, मान, मरातब, हे सगळे पोकळ वासे आहेत. या सगळ्याच्या आतमध्ये एक चांगला माणूस आहे दडलेला. तो माणूस मला दाखवण्याचं काम आमच्या मुक्ताने केलं. गरीब घरातली आहे पोरगी, कुठली प्रतिष्ठा नसलेल्या घरातली. हे जे आहे ना सगळं, हे खोटं आहे, मिथ्या आहे सगळं. हे सोबत नाही घेऊन जाणार आपण. हे आहे म्हणून मेल्यानंतर कोणी तुमची आठवण काढणार नाही. पण तुम्ही दुसऱ्याशी माणूस म्हणून वागला, माणुसकीने वागला, प्रेमाने वागला, दुसऱ्याचा आदर करायला शिकला, तर मेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव काढलं जाईल. म्हणून म्हटलं, सोडून द्या सगळं. रावसाहेब, ही तुमची फिलॉसॉफी आहे ना, ती तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला फक्त आमच्या सुनेला आता बरोबर घेऊन जायचंय. जिला आमची सून बनवून मोठी चूक केली आहे ना, तिला आमची इज्जत वाचवण्यासाठी तरी आम्हाला बरोबर न्यावंच लागेल. देशमुख साहेब, प्लीज हे असं काही नका म्हणू तुम्ही. तुम्हाला आता रेणुका जशी दिसते ना, तशी ती नाहीये. मुक्तानी फार बदललंय तिला. मी इतकी वर्ष तळतळ करत होते ती बदलावी म्हणून, पण ती आता बदलली. कुणासाठी? तर वेदसाठी, तिच्या संसारासाठी. नाही, अगदीच मान्य आहे मला की त्या दिवशी खोटं बोललो आम्ही. स्वयंपाक मुक्तानी केला होता, पण रेणुकानी केला असं सांगितलं आम्ही. पण त्या दिवसानंतर रेणुकानी सगळा स्वयंपाक मुक्ताच्या हाताखाली शिकलाय. आणि नुसता शिकलेला नाहीये, तर उत्तम स्वयंपाक करते आता ती. रेणुका, आय एम रिअली सॉरी. हे बघ, माझ्या घरच्यांनी असं नव्हतं वागायला पाहिजे, आय नो. आणि याचा त्रास मलाही झालाच आहे अगं. बट लिसन ना, मुक्ताताईला घरी आणण्यासाठी मला जे काही प्रयत्न करता येतील ते मी डेफिनेटली करेन. तू घर सोडशील? हा, म्हणजे मी येते तुझ्या सोबत आणि आजच पाठवणी होईल. फक्त मी तुझ्या घरी नाही येणार. तुला मला घेऊन दुसरीकडे राहावं लागेल. रेणुका, तू काय बोलतेस अगं? हे अशक्य आहे. अरे का? सगळं शक्य आहे. फक्त आपल्याला दोघांना मिळून हा डिसिजन घ्यावा लागेल. तुझ्या घरच्यांशी मीच बोलेन ना, मी समजावून सांगेन त्यांना की जर ते दुसऱ्याचं घर मोडू शकतात तर त्यांच्या वाट्याला हे यायलाच हवं. फक्त तुझी साथ लागेल. देशील ना? रेणुका, हे बघ, एक घर तुटतंय तर ते जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. एक घर तुटलं म्हणून दुसरं तोडायचं हा पर्याय असू शकतो का? हे बघ, ह्यामुळे गोष्टी अजून वर्स होतील. आणि आता मुक्ताताई म्हणाली ना की ती येते परत, तर आपण वाट बघूयात. रेणुका, हे बघ, मला विश्वास आहे की मुक्ताताई नक्की परत येईल. त्यामुळे
आपण कुठलाही टोकाचा निर्णय नको घ्यायला. ओके? सून चांगली की वाईट, योग्य की अयोग्य, हे ठरवण्याची मोजपट्टी कुठली? म्हणजे कसं ठरवणार आपण? आपल्या समोर दोन उदाहरणं आहेत. एक तुमची सून म्हणजे माझी मुलगी रेणुका आणि दुसरी माझी सून मुक्ता. रेणुका प्रतिष्ठित घरात जन्माला आलेली आहे. तिचा बाप रावसाहेब नगरकर एक अतिशय समाजातला प्रतिष्ठित माणूस, त्याची पोरगी श्रीमंत, गडगंज श्रीमंत. पण तुमच्या मते ती असंस्कृत आहे. आणि आता दुसरं उदाहरण म्हणजे माझी सून मुक्ता, अत्यंत गरीब. गरीब काय, दरिद्री, दारिद्र्य रेषे खालचं घर, कुठलीही प्रतिष्ठा नाही, नाव नाही, एका साध्या संबळ वादकाची मुलगी. माझ्या मते माझी सून अत्यंत सुसंस्कृत आहे. यातलं काही नसून सुद्धा तुम्हीच ठरवा. दोन उदाहरणं आहेत तुमच्या समोर. विश्वासराव, तुम्ही लहान आहेसा, मुलासारखं आहेसा. बाई आज कशी आहे, काल कशी होती, ह्याच्यावरून ती सून व्हायला लायक आहे का नाही हे ठरवू नकासा. बाई ही नितळ पाण्यावानी असते. येळ येईल तसं बदलत जाती. स्वतःच्या खांद्यावर घरची जबाबदारी घेऊन सारखी लढत राहती समद्यांबरोबर. वेदची आई, तुम्ही पण एक बाई आहेसा नव? मला वाटलं तुम्ही मुक्ताला समजून घ्याल. हे बघा आजी, आम्ही पण तुमचा आदर करतो. आता हात जोडून विनंती करतो, रेणुकाला घेऊन या आणि तिची पाठवणी करा. कधीपासून वाट बघतोय आम्ही, दिवसाची रात्र झाली. सो मी झुंबा करणार आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा करायला लावणार. ती झुंबा करू नाही तर टुंबा करू. पाठवण्याच्या वेळेस ही कसली नाटकं चालली आहेत? इथं टेन्शन काय, आम्ही कशाला आलोय आणि डान्सची प्रॅक्टिस करतेय. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही त्या मुक्ताला सुद्धा बोलवलं. तिचाही अजून पत्ता नाहीये. तुम्ही काय आमच्या संयमाची परीक्षा बघताय का? संयम दादा संपलेलाच आहे. हे बघा, तुम्हाला जर का तिला पाठवायचं नसेल तर आम्ही इथून निघून जातो. चल ग, तू वेदला घेऊन ये. एक मिनिट विश्वासराव, संयम माझा पण सुटत झालाय. पण तुम्ही इथून रेणुकाला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला धमकी देताय? पूर्वीचा रावसाहेब असता तर एवढी वेळच आली नसती. कालच हा विषय संपवून टाकला असता. पण आता बदललोय म्हणून हात जोडून विनंती करतोय. तुमची सून रेणुका, तिला घेऊनच इथून जा. माझ्या विनंतीचा मान ठेवाल अशी अपेक्षा करतो. तुमच्या विनंतीचा मान आम्हाला ठेवायला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीला सांगा. कारण मुक्ता आल्याशिवाय ती या घरातून बाहेर पडणार नाहीये. मी आलीये. मुक्ता, मला तुमच्या समोर पुन्हा एकदा यावं लागलं. यासाठी मी तुमची माफी मागते. पण मी तुम्हाला शब्द देते, आज रेणुकाताई तुमच्या सोबत घरी येणार. त्यांची पाठवणी नक्की होणार.